नमस्कार। प्रथमतः मी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आवाहन करणार आहे की दिनांक 5, 6, 7 जानेवारी 2024ला आपण वाशिष्ठी डेअरी तर्फे एक कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। तिथे कृषी, पशु संवर्धन आणि शेतीपूरक असे 3 प्रकारात ते प्रदर्शन असणार आहे। मुळात ह्या प्रदर्शनाचा उद्देश सांगताना मला आनंद होतोय की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, म्हणजे त्यांना एक संधी मिळावी, हा एक हेतू वाशिष्ठी डेअरीने पुढे आणलेला आहे। चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना दिनांक 19 ऑक्टोबर 1993ला झाली। मुळात सहकाराचा उद्देश घेऊन ही संस्थेची स्थापना झाली। तळागाळातील लोकांना आर्थिक सहाय्य करून त्यांना सक्षम बनवण्याचं काम चिपळूण नागरीने केलं। चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुभाषराव चव्हाण यांचा एक उद्देश आणि एक स्वप्न कायम उराशी बाळगून होते की आपल्या जिल्ह्यात दुधाचा खप तर भरपूर आहे, दुधाचं उत्पादन भरपूर आहे, पण त्यांना एक असं प्लॅटफॉर्म नाहीये की आपलं दूध आपल्या इथेच वितरण व्हावं आणि इथेच राहावं। त्या लोकांना वेगवेगळे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून घ्यावे लागत होते। त्या ह्याच्यातून वाशिष्ठीची निर्मिती झाली की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचंच दूध त्यांच्याच गावात विक्री करता येईल आणि त्यांना चांगला हमीभाव मिळेल। या उद्देशाने वाशिष्ठी डेअरीची निर्मिती झाली। आज मला सांगायला आनंद होतोय की कमीत कमी 5 ते 7 हजार शेतकरी आपल्या वाशिष्ठी डेअरीच्या प्रोजेक्टशी रिलेटेड आहेत। त्यांना आठवड्याला रोजच्या दर आठवड्याला त्यांच्या दुधाचं पेमेंट होणं किंवा त्यांना गाई म्हशी किंवा यांना लागणारा चारा उपलब्ध करून देणं, खाद्य उपलब्ध करून देणं, हे काम वाशिष्ठी डेअरीमार्फत चालू आहे। ह्याचाच एक भाग म्हणून आपण हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कस्टमरना हे एक प्लॅटफॉर्म तयार व्हावं किंवा त्यांना संधी मिळावी की त्यांचे जे क्षेत्रात ते काम करतायत ते क्षेत्र इथल्या परिसरातल्या लोकांना माहिती व्हावं। बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात, आपल्या जवळच असतात आणि आपल्याकडे आलेल्या नसतात। मग कृषी अवजार असू दे, बी बियाण्यांचे असू दे, खतांचे असू दे स्टॉल, ह्या प्रकारचे विविधतेचे स्टॉल, नर्सरीज असू देत किंवा ह्या गोष्टी आजूबाजूच्या ज्या परिसरात उपलब्ध आहेत किंवा बाहेरून येणारे नवीन कृषी अवजारांचे पॅटर्न असू देत। आपल्याकडे यांत्रिकी शेती हा विषयच आपण कधी कोकणात बघितलेला नाही, त्या गोष्टी आपल्याला सहजतेने ह्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत। मला आनंद वाटतोय की आतापर्यंत जे आम्ही कामकाज 8-15 दिवसात केलेलं आहे त्याच्यात विविध म्हणजे कृषी अवजार असू देत, कृषी साधनं असू देत, बी बियाणं असू दे, फर्टिलायझर असू दे किंवा ठिबक असू दे, शेततळ असू दे, ह्या विविध प्रकारचे स्टॉल्स आमच्या प्रदर्शनासाठी सामील झालेले आहेत। दुसरा एक विषय असा आहे की गांडूळ खत किंवा त्या जे नैसर्गिक खतांची साधनं आहेत त्या साधनांचे सुद्धा स्टॉल तिथे उपलब्ध आम्ही करून दिलेले आहेत। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले प्रोडक्ट्स, मग ते गावठी तांदूळ असू देत, पोहे असू देत किंवा नाचणीचे पापड आणि इतर त्याच्याबरोबर वेस्टमधनं केलेला बेस्ट, असे प्रकार सुद्धा आपण तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत। प्रत्येक वेळी मी एक महिला असल्याकारणे महिलांचा सहभाग किती, प्रत्येक गोष्टीत महिलांचा सहभाग किती असावा ह्याच्यावर जास्त प्रयत्न करत असते। मला आनंद वाटतो की आपल्या ह्या प्रदर्शनामध्ये 100 बचत गटांना सामील करून घेतलंय आणि अजूनही मागणी त्याची वाढलेली आहे। ते बचत गट आपल्या जिल्ह्यातलेच आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत। त्यांना एक आपण संधी ह्या प्रदर्शनाच्या मार्फत दिलेली आहे। त्यांना आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट येण्याचं हे केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे आणि त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे। आणि मला आनंद वाटतो, म्हणजे मी इथपर्यंत पोहोचलेच नव्हते असं मला वाटते की त्यांच्याकडची उत्पादनं बघितले तर धूपकांडी, गोमूत्र, शेतीपासून बनवणाऱ्या त्या हे असतात त्या शेणी, असे सगळे प्रकार मी त्या बचत गटाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेलं आहे कलेक्शन आणि त्या सगळ्या महिलांना एक स्थान आपण तिथे दिलेलं आहे। पुढे जाऊन माझ्या डोक्यात असा एक विचार आहे की बचत गटातल्या महिलांना जे बचत गट कार्यान्वित नाहीयेत किंवा नुसतेच काम नाहीये म्हणून थांबलेत तर त्यांना एक कामाची संधी इथून आपण देणार आहोत। तिथे आवाहन करणार आहोत की अशा बचत गटाने आमच्याकडे कॉन्टॅक्ट करावा, त्यांना एक रोजगार निर्मितीचं साधन आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत।
जेणेकरून तिथे काम करतील. म्हणजे त्याच्यात असा एक प्रकार आमच्या डोक्यात आहे की वाशिष्ठीचे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्या प्रोडक्टचं त्यांना एक शॉपीसारखं प्रत्येक पंचक्रोशीच्या मध्ये एक शॉपी असं ते काम करण्यास इच्छुक असतील तर तसं एक काम, किंवा आमचं दूध संकलन केंद्र आहे, जवळजवळ 7 दूध संकलन केंद्र BMCs आहेत आणि 40 कलेक्शन सेंटर आहेत. तर ते कलेक्शनच्या मार्फत ते बचत गट काम करू शकतील. म्हणजे एक नवीन मला वाटते जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात महिलांतर्फे संकलन केंद्राचं केंद्र कुठे दुधाचं असेल असं मला वाटत नाहीये. तसं एक आमचं आहे की त्यांना अशा पद्धतीने एक रोजगार निर्मितीचं साधन निर्माण हवं. अशा प्रकारच्या चर्चाही तिथे आपण करून त्याच्याबरोबर रोजगार निर्मितीचं एक साधन निर्माण करू शकतो, असं एक ध्येय आम्ही ठेवलेलं आहे, जेणेकरून इथल्या बचत गटांना वेगळ्या पद्धतीचे रोजगार उपलब्ध केले जातील. दुसरं म्हणजे प्रशिक्षणाचे 2 दिवस 6 आणि 7ला आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचं एक कार्यशाळा ठेवलेली आहे. त्याच्यात सहभागी प्राध्यापक आहेत डॉक्टर DT भोसले, ह्यांचा एक प्राण्यांची उत्पादकता, प्रजनन आणि शेती व्यवस्थापन, हे नॅशनल लेवलला काम करणारे डॉक्टर आहेत. त्यांचं आपण एक लेक्चर ठेवलेलं आहे 6 तारखेला. डॉक्टर ज्ञानेश्वर जगताप हे कृषी संशोधन केंद्र आवाशी हे एक येणार आहेत. आणि डॉक्टर प्रफुल्ल माळी सहयोगी प्राध्यापक उद्यान विभाग, त्यांचा विषय कोकणातील उद्यानवर्गीय विकासाचे प्रयत्न अशा विषयावर आहेत. आणि 7 तारखेला आपल्याकडे जे येणार आहेत प्राध्यापक, त्याच्यात कल्पेश शिंदे हे मत्स्य व्यवसाय याच्यावर बोलणार आहेत, बंदिस्त खेकडा पालन. म्हणजे वेगवेगळ्या विषयावर आपण प्रशिक्षणाचे कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत. गोदरेज ॲग्रोवेटचे पशु आहार व्यवस्थापन डॉक्टर रमेश पाताळे, असे विविध प्रशिक्षणाचे 2 दिवसाचे सेशन असणार आहेत. माझे इथल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे किंवा जे मत्स्य व्यवसायासाठी जे प्रवृत्त होणारे जे आपले युवक आहेत त्यांना आव्हान आहे की ह्या प्रशिक्षणाचा त्यांनी लाभ घ्यावा. 2 दिवस 10 ते 1 असं त्या प्रशिक्षणाचं टायमिंग असणार आहे. दिनांक 6 तारखेला आपण पशुसंवर्धन पशूंचे एक कॉम्पिटिशन केलं आहे की जिल्ह्याला मला वाटत नाही की ह्याच्या आधी अशा पद्धतीचं कुठे स्पर्धा झाली असेल. ती पशुधन स्पर्धा आपण घेणार आहोत. बैलगाडी स्पर्धा होते, बैलगाडी शर्यत स्पर्धा होते, झोंबीच्या स्पर्धा होतात, पण पशुधन संवर्धन ह्या विषयावर मला वाटत नाही की अशा प्रकारच्या स्पर्धा कोणी आयोजित केल्या होत्या. त्याच्यात आपण जास्त दूध देणारी गाय, जास्त दूध देणारी म्हैस किंवा निरोगी सुदृढ गाय, म्हैस, बैल, वासरू, रेडा असे विविध प्रकार त्याच्यात कॅटेगरी असणार आहेत. आणि तिथे आपण जसे स्पर्धा बघतो कॅटवॉक आणि हे ते त्या पद्धतीच्या धर्तीवर आपण त्या स्पर्धा घेणार आहोत. आणि मला आनंद वाटतोय म्हणजे ही स्पर्धा ज्यावेळी येईल ना तो एक वेगळाच मेळावा पशूंचा असणार आहे, म्हणजे जनावरांचा असणार आहे. पूर्वी आपण गावागावात प्रत्येक घराच्या समोर वाड्यात कमीत कमी 4 ते 5 जनावरं बघत होतो. आता ते दृश्य दिसत नाहीये. मला आनंद याच्यात आहे की आपण कमीत कमी ते चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की अजून 1-2-3 वर्षात आपल्या जिल्ह्यात कृषी किंवा शेती किंवा दुग्ध व्यवसाय हा 100% त्या पद्धतीने होईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या दरवाज्यात किंवा प्रत्येक गावातल्या पडवीमध्ये किंवा गोठ्यामध्ये ही जनावरं दिसतील. म्हणजे जसं गोकुळात जनावरं वावरत होती त्या पद्धतीनं आपलं चित्र होईल आणि कोकणाचं गोकुळ होईल असं इथे मला सांगायला आनंद होतोय. दुसरा विषय असा असेल आपल्या त्या प्रशिक्षणाच्या याच्यात किंवा त्या प्रदर्शनामध्ये महिलांसाठी पाककला स्पर्धा. तर पाककला स्पर्धा हे का, तर वाशिष्ठीने आपले 25 दुग्धजन्य पदार्थ आता मार्केटमध्ये आले. रत्नागिरी जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय. आणि त्या वाशिष्ठी प्रोडक्ट्सचे क्वालिटी मेंटेन ठेवण्याची जबाबदारी आम्ही 100% पेरलेली आहे. तर त्या वाशिष्ठीचा एक पदार्थ घेऊन त्या महिलांनी रेसिपी बनवायची आहे आणि मग त्या रेसिपीमधनं त्यांचे नंबर्स काढले जाणार आहेत. मग ते विविध प्रकारचे गोड असू दे, तिखट असू दे, अशा पदार्थांचं ते सगळं स्वरूप असणार आहे. आणि त्याचाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. अशा पद्धतीचं त्या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे. संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहे 2 दिवस. संध्याकाळी 6 वाजता 6च्या पुढे ते कार्यक्रम होतील. मग त्याच्यात स्वप्नील बांदोडकरांचं म्युझिकल नाईट असणार आहे. गनिमी कावा हे 7 तारखेला असणार आहे. ते ह्या सगळ्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणार आहे. दिनांक 6 आणि 7ला डॉग शो आणि कॅट शो अरेंज केलेले आहेत. चिपळुणात डॉग शो हा प्रथम प्रयत्न आमचा असणार आहे.
कमीत कमी आता मला सांगायला आनंद होतो की 15 डॉग्स ह्या डॉग शो मध्ये आता नॉमिनेट झालेले आहेत. अजूनही वाढतील ती संख्या. त्यांना मी 2 तासाचाच अवधी दिलेला आहे, पण त्या 2 तासात सगळ्या पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन होणार आहे. 7 तारखेला संध्याकाळी कॅट शो असणार आहे. आपल्या जिल्ह्यातलेच बऱ्यापैकी कॅट आम्ही कलेक्ट करून तिथे कॅट शोचं प्रदर्शन असणार आहे. म्हणजे सगळा हा प्रदर्शनामध्ये आम्ही बारीक सारीक गोष्टी मला वाटते सामावून घेतलेल्या आहेत की ज्या घ्यायला हव्यात प्रदर्शनासाठी. आणि शेतकरी हा मूळ गाभा आहे की जितकं काही गोष्टी आपल्याला करता येतील शेतकऱ्यांसाठी तेवढे चिपळूण नागरीच्या माध्यमातून आणि वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यांना रोजगार निर्मिती असू देत, त्यांच्या दुधाला हमीभाव देणं असू देत किंवा इतर सगळ्या गोष्टी असू दे. मुळातच शेतकऱ्यांच्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला गेलेला आहे. आणि आनंद ह्याच्यात आहे की जी संकल्पना वाशिष्ठी डेअरीने ठरवली होती, जी संकल्पना चिपळूण नागरीच्या माध्यमातून होती, ती संकल्पना 100% इथे सफल होताना आम्हाला दिसत आहे. दिनांक 5, 6, 7ला कृषी प्रदर्शन, कृषी व पशु प्रदर्शन, कृषी महोत्सव 2024 आपण आयोजित केलेला आहे. मी सगळ्या जनतेला आवाहन करते की त्यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा आणि ह्यापुढे पण त्यांच्या प्रतिसादाने दरवर्षी ह्या पद्धतीने कृषी महोत्सव आम्हाला घेता येईल ह्याचा आम्ही नक्कीच इथं हमी देतो. आणि या कृषी महोत्सवामध्ये कृषी विभागातर्फे किंवा पशुसंवर्धन विभागातर्फे त्यांच्या असलेल्या योजना किंवा दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये असणारे प्रकल्प ह्याचा सहभागही असणार आहे. कृषी विभागातर्फे शेततळं किंवा ठिबक सिंचन ह्याचे प्रकल्प आपण त्या प्रदर्शनात ठेवणार आहोत. तसेच दापोली कृषी विद्यापीठाचे हॉर्टिकल्चर, उद्यान विभाग, नंतर ॲग्रीचं टेक्निकल डिपार्टमेंट अशा डिपार्टमेंटचे प्रकल्प तिथे प्रदर्शनात असणार आहेत. आणि ह्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मला करतो. धन्यवाद.